रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव नॅक A++ मानांकन प्राप्त। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त। सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध। अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक। पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा। आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस। नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा। प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। आजच आपला प्रवेश निश्चित करा। SHGM महाविद्यालय कोपरगाव। संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755। कोपरगाव शहरातील पोस्ट कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे। इंटरनेट सेवा वारंवार खंडित होणे, स्पीड पोस्ट वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी तसेच वीज पुरवठ्याच्या समस्यांमुळे ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे। पोस्ट कार्यालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असून अनेक कामांमध्ये विलंब होत असल्याची नाराजी ग्राहकांकडून व्यक्त होत आहे। या संदर्भात संजय काळे यांनी डाक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्राहकांना दर्जेदार सेवा कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला आहे। दरम्यान या संदर्भात कोपरगाव डाक विभागाचे पोस्टमास्टर रवींद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मनुष्यबळाच्या कमतरतेची बाब मान्य केली। मनुष्यबळ वाढविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली। एकीकडे केंद्र सरकारकडून डिजिटल सेवा व ग्राहकाभिमुख उपक्रमांवर भर दिला जात असताना दुसरीकडे ग्रामीण व निम शहरी भागातील पोस्ट कार्यालयांमध्ये मनुष्यबळ व सुविधांची कमतरता कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे कोपरगाव पोस्ट कार्यालयातील समस्या सोडवून नागरिकांना दर्जेदार व तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे। भारतीय डाक सेवा कोपरगाव शहरामध्ये अद्ययावत असं एक ऑफिस आहे। मी दररोज त्या ऑफिसमध्ये जात असतो, पण गेले 1.5-2 महिने झाले त्या महिन्यामध्ये त्या ऑफिसमध्ये कर्मचारी कमी असल्याची बोललं जातं। कधी गेलं तर ते सांगतात की सर्व्हर डाऊन आहे, आता सर्व्हिस देऊ शकत नाही। शनिवारी तर त्यांनी कळस केला। शनिवारी त्यांनी सांगितलं की आज लाईट नाही, त्यांना म्हटलं जनरेटर चालू करा। त्यांनी मला सांगितलं की जनरेटर डिझेल टाकायला पैसे नाहीत, तो जनरेटर बंद आहे। असं हे खातं, या खात्यामध्ये जे कर्मचारी आहेत 3-4 कर्मचारी आहेत तर 90% कर्मचारी हे अमराठी भाषिक आहेत, ज्यांना मराठी भाषा कळत नाही। आपल्या कोपरगाव शहरातले लोक, तालुक्यातले लोक मराठी बोलतात आणि त्यांना काही समजत नाही, त्यामुळे काउंटरवरती प्रत्येक माणसाला 5 ते 10 मिनटं लागतात आणि खूप वेळ वेटिंग होतं। रिजनमध्ये म्हणजे श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये कोपरगावचं डाक डिपार्टमेंट जे आहे ते अव्वल क्रमांकाला आहे। याला सर्व्हिस द्यायची नाही, इथे चांगली माणसं द्यायची नाही, इथे लोक कंटाळून कोरिअरला गेले पाहिजे अशी ही सिस्टीम ह्या गव्हर्नमेंटने डेव्हलप केलेली आहे। कोरिअरचे म्हणजे पोस्टाचे चार्जेस आता दुप्पट झालेले आहेत। पूर्वी 30 रुपयाला स्पीड पोस्ट जात होतं, आता 55 ते 60 रुपयाला एक स्पीड पोस्ट झालेलं आहे। आणि हे स्पीड पोस्ट स्पीडच्या नावाखाली 10-10 दिवस पोचत नाही, ही दुसरी शोकांतिका आहे। याची पोचपावती ही कोर्टामध्ये ग्राह्य धरली जाते, म्हणून आपण पोस्टावरती विश्वास ठेवतो। परंतु प्रत्यक्षामध्ये भारतीय डाक सेवा ही कोरिअर सेवेला विकली गेलेली आहे। इथला कस्टमर वैतागला पाहिजे आणि कोरिअर सर्व्हिसेसमध्ये गेला पाहिजे, खाजगी सर्व्हिसेसमध्ये गेला पाहिजे, हे डिपार्टमेंट मेलं पाहिजे अशा अवस्थेमध्ये हे डिपार्टमेंट आलेलं आहे। याला आता नवसंजीवनी देण्याची गरज आहे। नुसते पैसे वाढवून भागणार नाही, तर आम्ही पैसे दिल्यानंतर आम्हाला सर्व्हिसेससुद्धा त्याच क्वालिटी दिल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे। विभागाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सेवा व्यवस्थित मिळत नाही, मनुष्यबळाचा तुटवडा आहे। काय सांगाल या सगळ्या गोष्टींमध्ये? मनुष्य कंप्लेंट तर अशी आहे, पण माझ्याकडे ॲक्च्युली 6+1चं ऑफिस म्हणजे टोटल 7 कामगार पाहिजे माझ्याकडे, पण ॲक्च्युली आता 4च कामगार आहेत। त्यामुळे काउंटर पूर्णपणे चालवता येत नाही मला, त्यामुळे लोकांना त्रास होतो आहे। आणि वरिष्ठ कार्यालयाकडे तुम्ही काही पाठवलं? हां, मी यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मेल दिलेला आहे। दर 2-3 दिवसाला मेल देतो आहे आम्ही त्यांना। तुमच्याकडे काही नेटवर्क प्रॉब्लेम पण असतं आणि ग्राहकांना सेवा व्यवस्थित मिळत नाही अशी देखील आहे। हां, एखाद्या वेळेस नेटवर्क प्रॉब्लेम येतो सर, पण नेटवर्कचा इश्यू एवढं खास नाही, कधी येतो आहे सर नेटवर्कचं। हे आता दुरुस्त म्हणजे तुमची सुरळीत हे सुरू राहावं यासाठी तुमची काय प्रयत्न असेल? मनुष्यबळ दिलं तर सर सुरळीत चालेल ना।